च्या दिवशी व्रत कसं करावं, महाशिवरात्रीचं वर्णन त्या ठिकाणी केलं आहे. शिवरात्रो अहोरात्रो निरहो जितेंद्रिय यथा बलम वन्यचक. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची 4 प्रहरी पूजा करावी किंवा 8 प्रहरी पूजा जर करता आली तर तीही केली तरी चालेल. किमान नाही जर जमलं तर 1 प्रहर तरी पूजा करावी. दही, दूध, तूप, मध आणि उसाचा रस भगवान शंकराला महाशिवरात्रीच्या दिवशी अतिप्रिय असणारा उसाचा रस. माहिती नसेल तर माहिती करून घ्या. भगवान शंकराला महाशिवरात्रीच्या दिवशी उसाचा रस हा भगवान शंकराला अतिप्रिय आहे. रुद्र संहितेमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. व्यास महाराजांनी कथा सांगितली आणि सत्ययुगातली ही कथा आहे. एक शिकारी होता. तो शिकार करण्यासाठी अरण्यामध्ये गेला आणि त्याची पत्नी त्याच्यावरती खूप चिडली. ती म्हणायला लागली, का हो म्हणे, आपल्या घरामध्ये खायला प्यायला अन्नाचा कण नाही. एक काम करा, तुम्ही काहीतरी शिकार करून या. पूर्वीचे राजे महाराजे शिकार करायचे. शिकार तुम्ही करून या. म्हटले ठीक आहे. 4 दिवस झाले घरामध्ये अन्नाचा कणही नाही, शिळ अन्न आम्ही खात आहोत. पत्नी नाराज झाली. स्वामी, माझी नाही तर कमीत कमी लेकरा बाळांच्या पोटाची तरी व्यवस्था करा. म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही. घरामध्ये जे शिळं अन्न होतं तेही संपलं. मी माझ्या लेकरांना, माझ्या मुलाबाळांना काय खाऊ घालावं काहीच कळेना. स्वामी, तुम्ही एक काम करा. म्हटले काळजी करू नको, मी शिकार भेटल्याशिवाय परत येणार नाही. शिकारी शिकार करण्यासाठी निघाला आणि मनामध्ये विचार होता की आपल्या घरी अन्नाचा कणही नाही. जे शिळा अन्न होतं तेही संपलेलं आहे. कारण जीवनामध्ये मनुष्याला दुःख आल्याशिवाय देवाची किंमत कळत नाही. जीवनामध्ये ज्याने गरिबी भोगली आहे त्याला कळतं जीवन कसं जगावं. ज्याने शिळा अन्न खाऊन शून्यातून विश्व निर्माण केलं आहे त्याला कळतं गरिबी काय असते. माणसाने गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. म्हणून त्या ठिकाणी हा शिकारी आहे, पण याच्याकडे खाण्यासाठी घरामध्ये अन्नाचा कणही नाही. शिकारी शिकार करण्यासाठी निघाला. पत्नीची काळजी मनामध्ये होती आणि तो शिकारी निघाला. त्याने धनुष्य बाण हातामध्ये सोबत घेतला आणि पती स्वतःचा शिकार करण्यासाठी निघाला. वनवन अरण्यामध्ये तो फिरला आणि पत्नीने सोबत शिळे तुकड्याचं गाठोडं सोबत गेलं होतं. भोपळा जो असतो त्याच्यामध्ये त्याने पाणी घेतलं होतं. एका हातामध्ये धनुष्य होता, भोपळ्यामध्ये पाणी होतं, शिळं अन्न सोबत होतं. पत्नीने सांगितलं, तुम्हाला जर भूक लागली तर हे अन्न तुम्ही ग्रहण करा, तहान लागली तर या भोपळ्यातलं तुम्ही पाणी प्या. तो शिकार करण्यासाठी निघाला. उन्हाळ्याचे दिवस होते आणि दिवसभर त्या ठिकाणी शिकार करू लागला. आणि त्याच दिवशी शिवरात्रीचा दिवस होता. त्या शिकाऱ्याला माहिती नव्हतं आपण शिकार करण्यासाठी निघालो, पण तो दिवस कोणता आहे. तो शिकारी निघाला, झाडावरती बसला. ज्या झाडावरती बसला ते झाडही त्याला माहिती नव्हतं कशाचं आहे म्हणून. काटेरी झाडावरती तो शिकारी बसला आणि त्याने मनामध्ये विचार केला. सुंदर पाण्याचं सरोवर पाहिलं. नक्कीच एखादा तरी पशु पक्षी प्राणी पाणी पिण्यासाठी तिथे येईल म्हणून तो शिकारी त्या झाडावरती बसला. एखादा तरी श्वापद येईल मनामध्ये विचार केला. रात्रीचा पहिला प्रहर त्या ठिकाणी सुरू झाला. शिवरात्रीचा पहिला प्रहर 6 ते 9, दुसरा प्रहर 9 ते 12, तिसरा प्रहर 12 ते 3 आणि चौथा प्रहर 3 ते 6 असा शिवरात्रीचा प्रहर सांगितला आहे. बेलाचं झाड होतं आणि त्या बेलाच्या झाडावरती फांदीवरती तो बसलेला आहे शिकारी. एवढं अंतःकरण त्याचं भरून आलं. त्याने मनामध्ये विचार केला. ज्या झाडावरती तो बसला त्याचं एवढं भान निघून गेलं. मुलाबाळांची आठवण त्याला झाली. मनामध्ये विचार केला,
कोणत्या झाडावरती तो बसलेला आहे याचंही त्याला भान नाही. योगायोगाने झाड होतं बेलाचं. आणि ज्या ज्या ठिकाणी बेलाचं झाड असेल तिथे भगवान शंकराचा वास असतो. तुमच्या शेतामध्ये असू द्या किंवा दारासमोर असू द्या किंवा तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये लावलेलं असू द्या, ज्या ठिकाणी तुम्ही बेलाचं झाड लावलं ते बेलाचं झाड साक्षात भगवान शंकराचं वास्तव आहे. आणि बेलाच्या झाडावरती बसला. सरोवराजवरती एक हरिण पाणी पिण्यासाठी आलं. त्या शिकाराने धनुष्याला बाण लावला आणि ती हरिण गर्भवती होती. मनामध्ये विचार केला, धनुष्याला बाण लावला आणि त्या हरणीला बाण मारणार त्यावेळेला त्या हरणीने हात जोडले. हे शिकारी दादा, हात जोडले पण त्याला ती हरिण दिसेना. म्हणून शिकाऱ्याने धनुष्याला बाण लावला. बेलाचं झाड होतं, धनुष्याला बाण लावला आणि त्या बाणामधून ती हरिण दिसेना म्हणून 2-4 बेलाची पानं तोडली. तटतट बेलाची पानं तुटली आणि खाली महादेवाची पिंड होती. बेलाची पानं तुटली आणि खाली पडली. शिकारी वाकडा झाला तर सडईतलं ते भोपळ्यातलं पाणी खाली पडलं. जसा वाकडा झाला तशी जी भाकरीची गाठोडी होती तिची गाठ सुटली आणि खाली तुकडे पडायला लागले. आणि बाण मारणार तेवढ्या वेळामध्ये जसा बाण सुटला तेवढ्या वेळामध्ये हरणीने हात जोडले. गर्भवती हरिण होती. हे शिकारी दादा, मला मारू नको म्हटले, कारण माझ्या पत्नीचा वाक्य आहे, मी शिकार केल्याशिवाय मला घरी जाता येणार नाही. हे हरणी, तू वन्यजीव आहेस, मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू. त्यावेळेला ती हरिण बोलायला लागली, हे शिकारी दादा, मी सत्य बोलते, मी नक्कीच तुझी शिकार होण्यासाठी मी पुन्हा येईल, कारण हे सत्ययुग आहे. सत्ययुगामधली माणसं खरं बोलत होती, शब्दाला पक्की होती, त्याला सत्ययुग म्हणतात. सत्ययुगातली माणसं खरं बोलत होती. पशु पक्षीही खरं बोलत होते. कुठले? सत्ययुगातले. आताचे तुम्हीच म्हणा, मी कशाला म्हणू, अजून 4 दिवस कथा करायची मला. सत्ययुगातली हरिण प्राणी देखील खरं बोलत होते. हरिणीने सांगितलं, हे दादा, मी नक्की परत येईल, काळजी करू नको. त्यावेळेला शिकारीने सांगितलं, ठीक आहे, काही हरकत नाही. हरिण म्हणायला लागली, मी जर खोटं बोलले तर वेद जाळण्याचं पाप मला लागेल. म्हटले ठीक आहे हरिणीताई, तू घरी जा म्हणे, काही हरकत नाही, मी तुला अभय देतो, पण तू नक्की पुन्हा वापस ये. म्हटले ठीक आहे, मी नक्कीच वापस येते. पुन्हा तो शिकारी दादा धनुष्याला बाण लावून त्या ठिकाणी बसलेला आहे. रात्रीचा पहिला प्रहर संपला, आता दुसरा प्रहर सुरू झाला. रात्रीचा पहिला प्रहर संपला, दुसरा प्रहर सुरू झाला आणि एक हरिण पाणी पिण्यासाठी आली. शिकाऱ्याला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, धनुष्याला बाण लावला, तटतट तटतट पाण्यात तोडल्या गेली. भोपळ्यातलं पाणी खाली पडलं, शिळं अन्न पुन्हा पिंडीवर पडलं. कारण गुप्त शिवलिंग त्या बेलाच्या झाडाखाली होतं, हे शिकाऱ्यालाही माहिती नव्हतं. कारण दुसरा प्रहर सुरू झालेला होता. दुसरा प्रहर त्या ठिकाणी सुरू झाला. दुसऱ्या प्रहरात शिव अभिषेक त्याला घडला. महाशिवरात्रीचा जो अभिषेक आहे, आपण म्हणतो फक्त 12 वाजताच करायचा, असं नाही. सगळे गर्दी करतात, फक्त 12लाच आमचा अभिषेक झाला. 4 प्रहर सांगितले आहेत आणि 8ही प्रहर सांगितले आहेत. तो शिकारी दादा त्या ठिकाणी शिव अभिषेक घडला. हरिणीला बाण मारणार, परत ती हरिण म्हणायला लागली, दादा नको रे बाण मारू, माझं छोटंसं पाडस त्या ठिकाणी घरी आहे, माझं छोटंसं पिल्लू घरी आहे, माझ्या पिल्लाला मी त्या ठिकाणी सांगून येते आणि आल्यानंतर पुन्हा तू मला मार. शिकारी दादा, मी जर खोटं बोलले तर पशुत खाद्य जाळण्याचं पाप त्या ठिकाणी मला लागेल. म्हटले ठीक आहे, माझ्या कुटुंबाचं मी प्रमुख आहे, माझा प्रपंच त्या ठिकाणी उघड्यावर पडेल. हे शिकारी दादा,
नक्कीच मला बाण मार, पण मी पुन्हा येईल. मला 2 पत्न्या आहेत, माझी पाडसं आहेत, हरणाचे छोटे छोटे पिल्ले आहेत. आणि शिकारी दादा म्हटला ठीक आहे, काही हरकत नाही. आणि शिकारी दादा पुन्हा धनुष्याला बाण लावून बसला. पहिल्या हरणाने, जो पहिलं हरिण आलं होतं, त्याने पाडसाला जन्माला घातलं. दुसऱ्या हरणाने आपल्या पिल्लाला त्या ठिकाणी घरट्यामध्ये ठेवलं. आणि तिसऱ्या हरणाला सगळेजण सांगत होते, सगळ्यात अगोदर आम्ही जाऊ, नंतर तुम्ही या. सगळे हरिण त्या ठिकाणी एकत्र आले. पुन्हा हरिण एकत्र आल्याच्या नंतर पुन्हा शिकाऱ्याने धनुष्याला बाण लावला. बेलाची पानं तुटल्या गेली, खाली तोडून बेलाची पानं ताकट होता. आणि आता बघता बघता 7 हरिण त्या ठिकाणी आले. किती? 7 हरिण त्या ठिकाणी आले. पुन्हा धनुष्याला बाण लावला. आणि छोटे छोटे बालकं म्हणायला लागले, आमच्या आई बाबाला मारण्याच्या अगोदर आम्हाला मारा. छोटे छोटे पिल्ले त्या ठिकाणी हरणाचे बोलायला लागले, हे शिकारी दादा, मारायचं असेल तर अगोदर आम्हाला मारा. कारण आई वडिलांचं जर छत्र जर निघून गेलं तर पुन्हा मायबाप मनुष्याला जीवनामध्ये मिळत नाहीत. डोंगराआड गेलेला सूर्य त्या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या दिवशी दिसेल, पण एकदा जीवनातले मायबाप जर निघून गेले तर पुन्हा मनुष्याला मायबाप त्या ठिकाणी मिळत नाहीत. पशु प्राणी आपल्याला शिकवतात की जीवनामधले आई वडिलांचं महत्त्व काय आहे. पशु पक्षी आपल्याला शिकवतात की आई वडिलांचं महत्त्व काय आहे. म्हणून जोपर्यंत माहेरातला आनंद कुठपर्यंत आहे, जोपर्यंत माहेरातले माय आणि बाप जिवंत आहेत, तोपर्यंत प्रत्येक लेकीचा माहेरातला आनंद त्या ठिकाणी जिवंत आहे. एकदा माहेरातले माय आणि बाप जर गेले तर कोणाचे भाऊ आणि कोणाच्या भावजया नसतात. जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत मनुष्याने दिवाळीचा सण असू द्या, कारण सांगणं हे फार गरजेचं आहे. कथा तुम्ही ऐकतच राहतात, पण संसारामध्ये ज्या वेळेस प्रत्येक भावाने भाऊबीजेचा सण आणि रक्षाबंधन हे 2 सण प्रत्येक भावाने आणि प्रत्येक बहिणीने कधीच विसरायचा नाही. बहीण 60 वर्षाची जरी झाली आणि भाऊ 70 वर्षाचा जरी झाला तरी प्रत्येक माय बापाला अपेक्षा असते, कारण आपली मुलगी माहेरी आली पाहिजे. प्रत्येक आई आपल्या मुलीची वाट पाहत असते. 80 वर्षाची जरी म्हातारी आई झाली आणि 40 वर्षाची जरी मुलगी असली तरी घरामध्ये नातू पळत येतो आणि आजीला म्हणतो, आजी आत्या आली ग, किती तोंड भरून त्या ठिकाणी म्हणतो. म्हणून मायबाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घ्या. आणि माहेरातला आनंद लेकीसाठी तोपर्यंतच आहे. एकदा माहेरातला माय आणि बाप जर गेला, जा विचारा, ज्याची जीवनामधली आई गेली, जन्मताच ज्याची आई गेली, जन्मताच ज्याचा बाप गेला, काय असतो माय आणि बाप, त्या ठिकाणी माय बापाची किंमत काय असते. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत माणसाला काहीच किंमत नसते. म्हणून भाऊबीजेसारखा सण प्रत्येक बहिणीने करदुडा आणि सुपारी भावासाठी कधीही विसरायचा नाही. भाऊ किती जरी गरीब असला आणि बहीण किती जरी श्रीमंत असली तर भावाची अवहेलना तिने कधीच करायची नाही. आणि भाऊ किती जरी श्रीमंत झाला आणि बहीण किती जरी गरिबी असली तरी बहिणीची अवहेलना भावाने कधीच करायची नाही. कारण सांगणं ही सध्या काळाची गरज झाली आहे. कारण ज्या ज्या वेळेला लग्न होतात घरामध्ये बायका येतात आणि विचार बदलल्या जातात. मी या मताची आहे, मनुष्याने सावधान अक्षता पडल्या की विचार ऐकू नका, या मताची मी नाही. पत्नीचंही ऐका आणि आईचंही ऐका. म्हणून आई काय असते, आई लंगड्याचा पाय असते, गोठ्यातली गाय असते, दुधावरली साय असते. आई ही आईच असते. आईसारखं प्रेम पत्नीही करू शकत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? कारण आई विचारते, रात्री 12 वाजता जरी मुलगा घरी आला तरी आईच्या तोंडात एकच वाक्य असतं, राजा जेवण केलंस का. पत्नी विचारते, पैसे किती घेऊन आला. पत्नीचं वाक्य असतं, पैसे किती घेऊन आलात. डोळे वटारून प्रेम करते तिला पत्नी म्हणतात, आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. ती कशी असू द्या महाराज,
कारण आईसारखं जीवन त्या आईने रात्रीचा दिवस केलेला असतो, दिवसाची रात्र केलेली असते. ज्या वेळेला आपण लहान असतो आणि ज्या वेळेला माता माऊली जेवायला बसते त्यावेळेला बाळाने शी केलेली असते, त्यावेळेला ती हात धुते आणि बाळाची शी धुवून काढते. का? आई होणं सोपं नाही बरं का. 9 महिने दगडासारखं ओझं ती पोटामध्ये वागवते, 9 महिने दगडासारखं ओझं ती पोटामध्ये वागवते आणि काळजाचा तुकडा त्या ठिकाणी निर्माण करते. आणि ज्या वेळेला मुलगा मोठा होतो, मोठ्या पोस्टवर ड्युटीला लागतो आणि माय बापाला विसरून जातो, त्याच वेळेला माय बापाची किंमत मनुष्याला कळाली पाहिजे. म्हणून आई काय असते? आई माझी मायेचा सागर कष्टाच्या घामात आई गोठ्यातली गाय असते. म्हणून आईसारखा ज्याच्या जीवनातला सागर आटला त्याला पुन्हा त्या ठिकाणी आई मिळत नाही. म्हणून आई आहे तोपर्यंत तिला जीव लावायला शिका. मेल्यावरती रडून काही फायदा नाही. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत त्या बापाला जीव लावा.
बाप ज्या ज्या वेळेला आपल्याला रागवतो, आई आपल्याला रागवते का? आपल्या भल्यासाठी. बाप हा नारळासारखा कडक असतो, पण आत अमृतासारखं पाणी त्याच्यामध्ये भरलेलं असतं. म्हणून बापाचं अंतकरण काही वेगळंच असतं. एक लहान मुलगी होती, घडलेला प्रसंग आहे. 3 वर्षाची ती मुलगी होती आणि जीवनातली आई गेली. काय असतं आईचं दुःख पहा. 3 वर्षाचं बालक आहे, जीवनातली आई गेली. तिने विचारलं, बाबा माझी आई कुठे आहे? सांगितलं, ताई तुझी आई देवाघरी निघून गेली आहे. बाबा मग आई परत येणार नाही, तिथून कोणीही परत येऊ शकत नाही. 3 वर्षाचं बालक आहे आणि 3 वर्षाच्या मुलीला घेऊन तो बाप रोज चौकामध्ये बसायचा. एके दिवशी बापाने ठरवलं की घरामध्ये पत्नी नाही, कारण संसाराची 2 चाकं असतात. एक जर चाक जीवनातलं निघून गेलं तर मनुष्य वनवासी झाल्याशिवाय राहत नाही. ते 3 वर्षाचं बालक त्या ठिकाणी बोलायला लागलं, बाबा कधी येणारे आई सांगा ना परत, बाबा आई कधी येणारे सांगा ना परत. 3 वर्षाचं बालक म्हणतंय. 3 वर्षाच्या बालकाला घेऊन तो बाप त्या शिकाऱ्याचाही भगवंताने उद्धार केला. भगवान शंकर त्याच्यावरती प्रसन्न झाले. साक्षात भगवान शंकर प्रगट झाले आणि बोलायला लागले, हे शिकारी दादा, तुझ्या हातून 4ही प्रहरी त्या ठिकाणी तुझी सेवा झाली. माझी सेवा तू केली म्हणून मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. सांग तुला काय पाहिजे तर. शिकारी दादा म्हणायला लागला, हे देवा मला काही नको, अखंड तुझी सेवा माझ्या हातून झाली पाहिजे. माझ्या घरी धन संपत्ती, माझे मुलं बाळ उपवाशी आहेत, बाकी माझ्या जीवनामध्ये मला काही नको. म्हणून महादेवाला त्या ठिकाणी बेलपत्र वाहिलं आणि त्या ठिकाणी सुंदर असा अभिषेक त्या ठिकाणी करण्यात आला आणि महादेव भगवान प्रसन्न झाले. म्हणून शिवशक्ती अशी सांगितली आहे, शिवरात्रीच्या दिवशी 4ही प्रहरी आम्ही पूजा केली पाहिजे. महाशिवरात्रीच्या दिवशी 4ही प्रहरी त्या ठिकाणी पूजा करावी. फक्त 12 वाजताच पूजा व्हावी असं काहीही नाही. दिवस आणि रात्र पुण्य पावन असणारा तो प्रहर आहे, म्हणून 4ही प्रहरी पूजा करायची. म्हणून भगवान शंकराला 1 पसाभर पाणी, 1 बिल्वपत्र त्या ठिकाणी व्हायचं आहे. भगवान शंकराची आराधना आपण करायची आहे. शिवनामाचा उच्चार करायचा आहे. शिव 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 नामाचा अखंड जप करायचा आहे. म्हणून आपण सगळ्यांनी आता सुंदर असा शिवनामाचा ओम नमः शिवायचा सगळ्यांनी जप करायचा. 5 मिनिटं जप करू आणि लगेच पुढची कथा घेऊ. नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय हरि हर बोले नमः शिवाय जटाधराय